आज हवेत गारवा जाणवत होता. थंड वातावरण तयार झाले होते. थंडीमुळे अंगातली उष्णता वाढत होती. अनुराग जेव्हापासून ऑफिसमधून घरी आला होता तो त्याच्या बायकोच्या मधूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तिच्याजवळ जाण्यासाठी काही ना काही कारण शोधत होता. मधूला पण तिच्या नवऱ्यासोबत प्रेमाचे क्षण घालवायचे होते. त्याच्या कुशीत निवांत झोपायचं होतं. पण बिचारी काय करणार? मधू घरातल्या कामात खूप बिझी झाली होती. त्यामुळे तिला तिच्या नवऱ्याला वेळ देता येत नव्हता. शेवटी घरातली सगळं काम आवरून ती रात्रीच्या 11 वाजता खोलीत आली आणि बेडवर येऊन नवऱ्याच्या जवळ झोपली. ती पण नवऱ्याच्या कुशीत जायला आसुसली होती. अनुरागचा मूड आज खूप रोमॅन्टिक झाला होता. तो मधूच्या जवळ आला आणि त्याने तिच्या ओठावर त्याचे ओठ ठेवणार तेवढ्यात अचानक त्याची आई शारदाताई उशी घेऊन तणतणत त्यांच्या खोलीत येऊन घुसली आणि म्हणाली, अनुराग, मला खूप वाईट स्वप्न पडलं आहे. मी आजची रात्र तुमच्या खोलीत झोपते. अनुरागला आईचं बोलणं ऐकलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, आई, तू पण ना? बाबा आहेत की. तू त्यांना खोलीत एकट्याला सोडून उठून आमच्या खोलीत कशाला आलीस? त्याच्या आई म्हणाली, अरे, तुझ्या बाबांना काय, त्यांना तर बिछाण्यावर पडल्या पडल्या झोप लागते. पण मलाच कळत नाही की मी माझी झोप कशी काय पूर्ण करू. त्यांच्या घोरण्याचा मला खूप त्रास होतो आणि मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं आहे. लहानपणी जेव्हा तू लहान होता आणि तू घाबरत असायचा तेव्हा मी तुला प्रेमाने माझ्याजवळ घेत नव्हते का? मग आता तू मोठा झाला आहे म्हणून काय आईने तुझ्यासाठी घेतलेले सगळे कष्ट आणि त्याग विसरलास का? असं म्हणत त्याच्या आईने रडवेला चेहरा बनवला. अनुराग तोंड पाडून लाचार होऊन त्याच्या बायकोकडे मधूकडे बघायला लागला. पण मधूने तर अगोदरच बेडवर तिच्या सासूसाठी जागा बनवली होती. ती तिच्या सासूला म्हणाली, आई, या तुम्ही इथे या, माझ्याजवळ बेडवर झोपा. अनुराग बाहेर हॉलमध्ये झोपतील. तिच्या सासूने तिची उशी बेडवर ठेवली आणि म्हणाले, हां, आता ठीक आहे. असं म्हणत ती बेडच्या अगदी मधोमध झोपली. इकडे अपराधी नजरेने अनुराग मधूकडे बघायला लागला. मधूने नजर खाली केली. अनुरागने गुपचूप त्याची उशी उचलली आणि हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर झोपायला निघाला. मधू तिच्या सासूला म्हणाली, आई, मी खोलीत पाणी ठेवलेलं नाही, ते घेऊन येते. असं म्हणून मधू खोलीतून बाहेर आली. अनुरागने तिचा हात पकडला, तिला जवळ ओढून घेतलं आणि मिठीत घेत कानात हळू आवाजात म्हणाला, सॉरी यार मधू, मी तर तुला जरा पण वेळ देऊ शकत नाही. मधूने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, अहो, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. काळजी करू नका. आरामात जाऊन झोपा. उद्या तुम्हाला परत कामावर पण जायचं आहे. असं म्हणत स्वतःला सोडून ती किचनमध्ये गेली. पण आईच्या अशा वागण्याचा अनुरागला खूप राग आला होता. कारण त्याची आई रोजच काही ना काही कारण काढून त्यांच्या खोलीत झोपायला येत होती. जेव्हा अनुराग त्याच्या बायकोसोबत खोलीत एकटा असायचा तेव्हा त्याची आई काहीतरी कारण काढून एकमेकांना वेगळं करत असायची. त्या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवून देत नव्हती. हळूहळू अनुरागला हे पण जाणवायला लागलं होतं की त्याची आई त्याचं लग्न झाल्यापासून बदलले आहे आणि त्याच्या आनंदाचा अजिबात विचार करत नाही. अनुराग मधूसोबत एकटा असलेला त्याच्या आईला अजिबात आवडत नव्हतं. मधू जवळ असली की त्यांच्या मनात धाकधूक चालू असायची की आता आईचा आवाज येतो का नंतर येतो, का आई स्वतः त्याच्या खोलीत येते. 1-2 वेळा तर त्याने स्वतःच्या आईला त्याच्या खोलीच्या बाहेर कान लावून ऐकताना पकडलं होतं. त्यामुळे अनुराग मधूला जवळ घेताना 10 वेळा विचार करत असायचा. तेव्हापासून तर त्याला असं वाटत होतं की त्याला स्वतःच्या घरात थोडीसुद्धा प्रायव्हसी मिळत नाही. जेव्हा त्याचं लग्न झालं नव्हतं तो खोलीत एकटा असायचा तेव्हा त्याच्या इतर दिवसभर त्याच्या खोलीत डुंकून पण बघत नसायची. पण जेव्हापासून त्याचं लग्न झालं तेव्हापासून त्याला असं वाटायला लागलं होतं की त्याच्याच घरात त्याला जरा पण प्रायव्हसी राहिलेली नाही. इकडे मधू पण सासरे आल्यापासून सासरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या खांद्यावर आल्या होत्या. पण नवऱ्याचं प्रेम तिला अजिबात मिळालं नव्हतं. हळूहळू असेच दिवस निघून जात होते. तिच्या मैत्रिणी तिला सारख्या बोलत असायच्या की नवीन नवीन लग्न झालं आहे तर आयुष्य जगून घे, एन्जॉय करून घे. मग काय, परत आहेच की आयुष्यभर संसार
आणि मूलबाळ. नंतर एकदा का मुलं झाली की परत त्यांची जबाबदारी वाढेल, काम वाढेल, मग तुला स्वतःसाठी पण वेळ मिळणार नाही. मधू विचार करायला लागली की आत्ता जशी परिस्थिती चालू आहे त्यात तर मूल होणं खूपच लांबची गोष्ट आहे. आम्ही दोघं एकमेकांना नीट जाणून पण घेऊ शकत नाही. आई तर आम्हाला एकत्र जरा पण वेळ घालवून देत नाहीत. इकडे अनुरागच्या बाबांना थोड्या वेळानंतर जाग आली. त्यांनी बघितलं तर त्यांची बायको खोलीत नव्हती. त्यांना वाटलं बाथरूमला गेली असेल. त्यांनी थोडा वेळ वाट बघितली पण त्यांची बायको खूप वेळ झाला तरी आलीच नाही, म्हणून ते बाथरूमकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांनी बघितलं तर बाथरूम पण बाहेरून बंद आहे. त्यामुळे तर ते आणखीनच घाबरले की एवढ्या रात्रीची त्यांची बायको अचानक कुठे गायब झाली. ते उठून खोलीतून बाहेर आले. त्यांनी बघितलं तर अनुराग बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपला होता. हे बघून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी मुलाच्या खोलीत डोकावून बघितलं तर त्यांची बायको सुनेसोबत त्यांच्या खोलीत झोपली होती. हे सगळं बघून त्यांनी डोक्याला हात लावला आणि मनात विचार करायला लागले की त्यांची बायको असं का वागत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांची बायको खोलीत आली तेव्हा मोठ्या आवाजात त्यांनी शारदाताईंना विचारलं की काल रात्री तुम्ही अचानक कुठे गायब झाला होता. अजून मी जिवंत आहे आणि तुम्ही मला एकट्याला सोडून मुलाच्या आणि सुनेच्या खोलीत घुसत आहात. हे काही चांगलं नाही. हे ऐकून शारदाताई तोंड वाकडं करत म्हणाल्या, मी जे काही करत आहे ते घराच्या भल्यासाठीच करत आहे. अहो, जर सुनबाईने अनुरागला आपल्याबद्दल भडकवले तर आपला एकुलता एक मुलगा आपल्या हातातून निघून जाईल. तुम्ही जास्त डोकं चालवायची गरज नाही. जे होत आहे ते होऊ द्या. तुम्ही गप्प बसा. असं म्हणत उलट त्यांनीच त्यांच्या नवऱ्याला गप्प बसवलं. शारदाताईंचं वय झालं होतं पण मुलावर आणि सुनेवर लक्ष ठेवण्यासाठी दिवसभर इकडून तिकडून फिरत असायच्या. जर अनुराग आणि मधू बाहेर बागेत काहीतरी काम करत असतील तर त्या तिथे पण जाऊन त्यांना डिस्टर्ब करत असायच्या. किचनमध्ये मिळून दोघेजण काहीतरी करत असतील तर तिथे पण जाऊन उभ्या राहायच्या. मुलाची आणि सुनेची खोली तर लिव्हिंग रूम बनवली होती. त्या कधी पण वेळ काळ न बघता तिथे जाऊन टपकत असायच्या. जेव्हा अनुराग आतून खोलीचा दरवाजा बंद करून घेत असायचा त्यावेळी तर त्याच्या आईला खूप अस्वस्थ आणि बेचैन वाटू लागत असायचं. अनुरागने एक दोन वेळा त्याच्या आईला समजावून हळू आवाजात सांगण्याचा प्रयत्न केला होता पण जास्त काही बोलला नाही कारण त्याला लाज वाटत असायची. आणि मग त्याची आई पण सुरू व्हायची आणि म्हणायची की जर मी थोड्या वेळासाठी तुमच्या खोलीत आले तर तुम्हाला असा काय प्रॉब्लेम होत असतो. आणि आजकालची पोरं तर खूप बेशरम झाले आहेत. फक्त स्वतःपुरताच विचार करतात. त्यांना फक्त मौज मजाच करायची असते. म्हाताऱ्या आईला काय त्रास होतो त्याच्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसतं. आई बोलल्यापासून अनुराग पण गप्प गप्प राहायला लागला होता आणि मधू पण एकदम शांत झाली होती. ते दोघे कधी निवांत वेळ एकमेकांसोबत घालवायला एकत्र आले की तिची सासू हमेशा त्या दोघांच्या मध्ये येत असायची. पण आता मात्र शारदाताईंना त्यांची हीच घाणेरडी सवय फार महागात पडणार होती. अनुरागच्या बाबांनी पण त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला की मुलाच्या आणि सुनेच्या मध्ये जास्त जात जाऊ नकोस, पण त्या कुणाचंही ऐकत नव्हत्या. असंच एक दिवस दुपारच्या जेवणानंतर शारदाताई त्यांच्या खोलीत पडल्या होत्या आणि पडल्या पडल्या त्यांचा डोळा लागला. त्यांना झोपलेलं बघून अनुरागने मधूला उचलून त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि मिठीत घट्ट पकडून ठेवलं आणि तिच्यावर प्रेम करायला लागला. मधूला गुदगुल्या झाल्या आणि ती एकदम जोरात हसली आणि तिचा आवाज ऐकून तिची सासू जागी झाली. शारदाताईंना झोप तर खूप आली होती पण त्यांचं मन खूप बेचैन झालं होतं की मुलगा आणि सून नक्की काय करत आहेत. त्या डोळ्यावर झोप असताना पण जबरदस्ती उठून खोलीतून बाहेर यायला लागल्या आणि त्यातच त्यांचा पाय त्यांच्या साडीत अडकला आणि त्या जोरात धाडकन फरशीवर आपटल्यामुळे त्या जोरात किंचाळल्या. अनुराग आणि मधू आवाज ऐकून पळत खोलीतून बाहेर आले. आईला असं फरशीवर पडलेलं बघून अनुरागला धक्काच बसला आणि तेवढ्यात त्याचे बाबा पण बाहेरून घरी परत आले होते. बायकोला असं पडलेलं बघून ते पण पळत बायकोजवळ आले.
सगळ्यांना असं उभं राहिलेलं बघून शारदाताई जोरात ओरडत म्हणाल्या, कुणीतरी मला उठायला मदत करा, डॉक्टरांना बोलवा, खूप त्रास होतोय, खूप जोरात दुखत आहे. जेव्हा अनुरागने त्यांच्या हाताला पकडून उचलायचा प्रयत्न केला तर त्यांना अजिबात उठता येत नव्हतं. त्या जोरजोरात डोक्यावर मारत ओरडायला लागल्या, अरे देवा, मी मेले, माझा पाय मोडला, आता माझं कसं होणार. आईची अशी अवस्था बघून अनुराग खूप घाबरला होता. त्याच्या बाबांनी पटकन ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि घाईगडबडीत ते लोक त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी चेकअप करून सांगितले की त्यांच्या पाठीवर जोरात मार लागल्यामुळे त्यांचा मणका सरकला आहे आणि आपल्याला लगेच त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर त्या कायमचे अपंग होतील. हे सगळं ऐकून घरातले सगळेजण घाबरले. मग त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत त्यांचं ऑपरेशन झालं. काही दिवसात त्यांना घरी सोडलं, पण डॉक्टरांनी त्यांना पूर्ण बेड रेस्ट घ्यायला सांगितली होती. शारदाताई आता 24 तास बेडवर पडून होत्या. अनुराग आणि मधू पूर्ण मन लावून त्यांची सेवा करत होते. आता त्या बेडवर पडून होत्या. किती पण हातपाय हलवले तरी पण त्या उठून मुलावर आणि सुनेवर नजर ठेवू शकत नव्हत्या आणि नाही त्यांच्या मागे मागे जाऊन उभ्या राहू शकत होत्या. प्रत्येक क्षण त्यांच्या मनात एकच भीती असायची की मुलगा आणि सून त्यांच्या खोलीत एकांतात काय करत असतील. पण त्या मुलाच्या आणि सुनेच्या मागे जरा जास्तच पडल्या होत्या. त्यामुळे एक ना एक दिवस असं होणारच होतं. म्हणतात ना, करावं तसं भरावं. आणि अगदी बरोबर तेच शारदाताईंसोबत झालं होतं. आता मनात असून पण त्या मुलावर आणि सुनेवर नजर ठेवू शकत नव्हत्या. बेडवर पडून पडून त्या खूप चिडचिड करायला लागल्या होत्या. पण अनुरागच्या बाबांनी त्यांना पूर्णपणे साथ दिली होती. ते सतत त्यांच्या बाजूला बसलेले असायचे. आजकाल त्यांनी बाहेर फिरायला जायचं पण सोडलं होतं आणि सुनबाई पण दिवसभर घरातली सगळी कामं करून सारखी येऊन सासूची काळजी घेत असायची. त्यांना काय हवं आहे ते बघत होती. अनुराग पण कामावरून घरी परत आला की आईच्या जवळ जाऊन गप्पा मारत बसत असायचा. पण रात्री जेव्हा तो त्याच्या खोलीत झोपायला जायचा तेव्हा त्याच्या आईला ते अजिबात आवडत नसायचं. त्यांचं मन त्यांना खात असायचं. आयुष्यात सगळं सुख आनंद असून पण त्यांच्या मनात शांती नव्हती. कारण त्या त्यांच्या मुलाला आजाद मोकळे आनंदी जीवन जगताना बघू शकत नव्हत्या. असं कसं होऊ शकतं? एक आई असून पण त्या त्यांच्या मुलाला आणि सुनेला आनंदात सुखात जगताना बघू शकत नव्हत्या. शारदाताईंनी त्यांचं आयुष्य अगदी सुखात आनंदात घालवलं. सासू सासऱ्यांची म्हातारपणाची सेवा काळजी घ्यायची सोडून त्या त्यांच्या नवऱ्यासोबत वेगळं राहत होत्या. सासू सासऱ्यांना दीर आणि जावेच्या भरोशावर सोडलं होतं आणि आता जेव्हा ती वेळ त्यांच्या स्वतःवर आली होती तेव्हा त्या दिवस रात्र स्वतःच्या मुलावर आणि सुनेवर नजर ठेवून बसल्या होत्या. हे अजिबात चांगलं नव्हतं. त्यांच्या नवऱ्याला सगळं कळत होतं, पण अजून बायकोची अवस्था चांगली झाली नव्हती म्हणून ते गप्प होते. 2 महिन्यांनी डॉक्टरांनी त्यांना हळूहळू चालायला सांगितलं होतं. मग काय, त्यांनी त्यांची जुनी खोड परत सुरू केली. त्या कधी पण मुलाच्या आणि सुनेच्या एकांतात मोडता घालण्यासाठी हळूहळू चालत त्यांच्या खोलीत जायला लागल्या. एवढं सगळं होऊन पण त्यांची सवय काही बदलली नव्हती आणि त्यातच परत त्यांचा तोल गेला आणि त्यांना स्वतःला सावरता आलं नाही आणि त्या परत पडल्या. मागच्या वेळी थोडक्यात निभावलं होतं, पण यावेळी त्यांची अवस्था हाताच्या बाहेर गेली होती. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की इथून पुढे आयुष्यात त्या परत कधी स्वतःच्या पायावर चालू शकणार नाहीत. आयुष्यभर एका जागेवर पडून राहावं लागणार आहे. हे ऐकून तर शारदाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली की हे सगळं काय होऊन बसलं. बेडवर पडल्या पडल्या त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव व्हायला लागली होती. काही दिवसांनी त्यांना अनुरागने व्हीलचेअर आणून दिली होती, पण त्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा अशा पद्धतीने भोगत होत्या. आता त्यांची हिंमत होत नव्हती की मुलाची आणि सुनेची प्रायव्हसी भंग करायची, कारण एवढं सगळं भोगल्यानंतर आता त्यांना त्यांची चूक कळाली होती की त्या जे काही करत होत्या ते बहुतेक चुकीचं होतं. माणसाचे जीवनचक्र हे खूप अनुभव घेऊन बनलेले असते. जर
कोणी चुकीच्या रस्त्यावर जात असेल आणि जर त्याला कोणी समजावत असेल तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण आलेल्या अनुभवातून शिकण्यासाठी खूप वेळ लागतो आणि जेव्हा कधी स्वतःला त्याच्या चुकांची जाणीव होते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. इथे शारदाताईंना त्यांचा नवरा सारखा सांगत होता की असं मुलाच्या संसारात लुडबुड करत जाऊ नकोस, पण तेव्हा त्यांना ही गोष्ट कळत नव्हती. आता जेव्हा त्या कायमच्या अंथरुणावर पडल्या होत्या तेव्हा त्यांना ही गोष्ट कळून चुकली होती. पण आता या सगळ्याचा काय फायदा होता जेव्हा त्यांच्यासोबत एवढी मोठी दुर्घटना घडली होती. आयुष्यातले हेच सगळ्यात मोठे सत्य आहे की स्वतः पण आनंदात जगा आणि आपल्यासोबत राहणाऱ्या लोकांना पण त्यांच्या मर्जीने जगू द्या. म्हणजे तेव्हाच माणूस आयुष्यात पुढे जाऊन एक आनंदी आणि सुखी जीवन जगू शकतो.